भेंडी रेस रेस रेस. जय. चला सुरुवात झाली आहे ब्लॉग भाई. राईडला सुरुवात झाली आहे ॲक्च्युली. ब्लॉगला तर सुरुवात झाली नाही अजून, केली नाही मी. आपले KTM सुपरफास्ट भाई 390 घेऊन आम्ही चाललो आहे एकविरेला. अतुलच्या गावावरून माझा मित्र आहे, त्या गावावरून पालखी निघते. मचाने जा रहे. चला निघूया. मेन बात म्हणजे विषय काय माहिती आहे का, आता मला नाही माहिती POV वगैरे काय आहे कसं आहे ते. आता डायरेक्ट इथून थोडासा अंतर हे करू, वाशीपर्यंत जाऊया, बघूया तिथे कसा काय विषय. भाई बॅग बिग घातल्या फुल ऋतिक जॉनसन. कवर बिवर घेतलेत फोनला, पाऊस आला तर. आणि हे सगळे दोघं पण आहेत ना भेंडी ट्रॅक पॅन्टवरती ह्याच्यावरती त्याच्यावरती चाललेत, आणि मीच फक्त पॅन्ट जीन्स घालून चाललो आहे फुल रावसमध्ये. मचाने की तर बात है भाई. आता व्ह्यू कसा येतोय काय माहीत ना मला. मेन बात म्हणजे 2 सेटिंग करायच्या बाकी राहिलेल्या, बघूया. आणि हा जुगाड जो लावला आहे हेल्मेटला मी, तो एकदम चुम्मेश्वरी आहे. तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये कुठेतरी. तुम्हाला पण जर असा व्ह्यू अचीव करायचा असेल तर तुम्हाला हे हा जो एक्सटेन्शन आहे हा घेणं गरजेचंच आहे. दिस इज द अपग्रेड ब्रो ॲक्च्युली. काय बोलते ब्लॉगर, बोलते फुल चालू आहे बाय. एडी घ्यायला लागलेत माझी हे लोक. बोलते ब्लॉगर आहे ब्लॉगर. आता काय करणार भावा, पोटा पाण्याचा विषय करायला लागतं. भेंडी शेवटी आपल्याला काय पण करून KFC मध्ये जेवायचं, जेवण करायचं आहे. जादू बसवलंय आणि मागं भाई. गलत है भाई. आपने से आगे जा रहे लोग. ये काय उडवला, ये चष्मा विश्वा घालतोय भाई. मला फोन केला 4 पासून फोन करतो, उठलाय भाई 5:15 खाली आलाय, म्हणून आमची अशी जिंदगी. आता बघा रेनकोट घालायची नौबत आलेली. एवढे चांगली DC मारून चाललेलो मी. याला बोललो आम्ही किरायला ती नवीन कपडे घालून चालले आम्ही. काय करणार काहीच बोललं, 4 चौघात इम्प्रेशन जास्त भारी पडल. बॉडी दाखवायला लावल्या, बाकी काय नाही गाईस. बॉडी काय, बॉडी गार्ड लवली सिंग. पालखी पैसे घेतलेत ना बाईचे पैसे आहेत. बोला काय पाहिजे, बोला काहीच. बोला काय पाहिजे तुम्हाला, इकडे काय पाहिजे बोला, कमेंट करा लवकर. बोला काय पाहिजे. उज्जैन लाईव्ह जा ना वाटतं, कमेंट करा ना युट्यूबला. हा लाईव्ह आहे, युट्यूबला लाईव्ह जातो. नाही जात ना लाईव्ह. कसं जाणार आता. हा नाही नेट लागतं. नेट लागतो सगळा बुलकट दिसेल ना सगळा. चला रेन आणि कोट घातलाय. आता शूजची वाट लागेल माझ्या. चला आता काय गणपती बाप्पा मोरया. पाऊस जाऊ दे रे भाई, जाऊ दे रे पाऊस. देवा काय यो पाऊस.
डोळ्यात घाण गेली भेंडी. आता रेनकोट घालायला लागला मला. शी हे बघ एडी चाले भावांनो, थांबले ना पाहिजेत. कुठं काय झालं तरी यांचं चालूच असते. बटणं पण लावायला नाही भेटली. रनिंगमध्ये लावायची बटणं, विषयच नाही. मी बोललो चांगला ब्लॉग बनवला, शपथ विषय झाला. पाऊस पडला. महाराजांचा स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त स्मारक आहे हा लय आवडतो. म्हणजे असं प्राऊड फील होतं की हा बाबा आम्ही चेंबूरकर आहेत भाई. आता गाडी हालू चालवायला लागणार. शॉर्टच आहे, शॉर्टवर शॉर्ट आहेत. भेंडी रेस 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 रावस ना मेरी जान. KTM निघाली ना, ड्यूक 390 बोलते भाई. ड्यूक 390 R15 झोपवली ना, वन साईड झोपवली, माग R15 चेस करते. आयुष्यपद वाटत पण नाही भेंडी मला तर. R15 आला बघ भाई, किती चेस करते बाप रे. आणता आयुष ऐकतोय तिला. अच्छा पुढं तो मजबूत ना भाई. घे घे ऐकत तो मागून हे करतोय पूर्ण भेंडी. अरे तो मागून हे करतोय, यायचा प्रयत्न करतोय रे तुझ्या इथं. भेंडी लय लय ताणवतोय, गाडी लय ताणवतोय. चल 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 पुढे चल तू. धुळमच आले. काकी काय करताय ते. तो कसलाच गेलाय सुसाट रे. गाणं बिलिव्ह आई शंभर परत मोठं ब्लॉग आहे यार. ओ एवढा एक्साइटेड होते ना भाई. आणि ह्या वर्षाची ही मोठी म्हणजे हा मोठेच वाकडा भेंडी सर्वात मोठी राईड आहे पहिली माझी या वर्षातली. पावसाळा सुरू झाला की राईड करायचं मन करतं. आणि आई शपथ ते गेलेत ते लोक. आईला गाडी आहे ना भावांनो, घंटा हवा एवढी आहे ना, मला फील नाही होत आहे रेनकोटमुळं, पण मजबूत. इथं तर घंटा पाऊस पण नाही भावा, एवढा भारी वाटणार आहे ना. फक्त रेनकोट काढून आता मी रिटर्न ठेवून देईल, रेनकोट ठेवणार नाही. ए भाईंडी मरशील ना भाईंडी. गाववार कुठचा. आपली गाडी एवढीच पळू शकते, त्याच्यावरती माहित नाही ना पळू शकत. मी कधी पळवली पण नाही. ते लोक जातात मजबूत निघून रापरूप रापरूप. आपल्या फंटर लोक कुठे गेले भेंडी. काका बघ कसे आले. हो काका व्हाल ना ॲक्सिडेंटनी. झोपडी व्हाल ना काकाची डायरेक्ट. तेव्हा भेटले 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 ना ब्रो, भेटले ना ब्रो. आता 200 वगैरे असते ना भावांनो, ह्याच्यासोबत असतो म्हणजे निदान पाठी तरी असतो, असा विषय आहे. काय नाही चला सध्याला जय हरी विठ्ठल. आता आपण पोचलोय वाशीच्या टोल नाक्यावरती.
थांबलो आता नाश्त्यासाठी थांबूया परत फिरलो बघू जरा थांबू नाश्ता बिस्ता करून घेऊ काय अरे इथं हा खाऊया ना वडापाव खाऊया ना इथं इथं अय इकडं इकडं गाडी राहू दे इथंच गाडी राहू दे इथंच इडली खायची तर इडली खाऊ चल चला बघूया माईक बीक चेक करू आपण चेकिंग्स के दिल में रप्पा रप्पा तुला माहीत आठवते काय इकडं आपण एक जुगाड मारलेला चेस्टवरती सरळ तर नाश्ता करायला थांबलो नाश्ता स्पॉट बघितला आम्ही हा एक इथं बसलाय आणि एक समोर इथं बसलाय हा आलाय तो मेन बॉडी दाखवायला आलाय काहीच बॉडी काहीच आता आम्ही मागवलंय एक प्लेट मेंदूवडा एक प्लेट मिक्स एक प्लेट इडली आम्ही दोघंजणं काय नाही आम्ही रानटी आहेत दोघंजणं रानटी आहेत हा फक्त आता जिमचं दाखवतो जरा बाहेरला पण काय नाही असं घरी बिरी चाय बी पितो फक्त बाहेर आलं ते दाखवतो काहीच हा असं आहे तसं आहे ते बाकी काय नाही विषयचा स्टॉप घेतलं किती स्टॉप घेतो आम्ही तुम्हाला सांगू का आम्ही येतं नाही ना फक्त पनवेलला यायला पनवेलला स्टॉप घेतले 4-5 स्टॉप घेतलेत प्रॉपर 4-5 स्टॉप रेनकोट काढायला एकदा घालायला याच्या बाईकांना नखरे केले त्यांनी लय आणि आम्ही तर लोक आहेत गरीब पण झालो आम्ही असे लोक एवढे चांगले कपडे घालून आलो गरीब पण झालो आम्ही लोक आम्हाला काही विषय नाही बाकी काय नाही पुढे दाखवतो मला नाश्ता करताना आमची व्हिडिओ दाखवतो एक प्लेट 2-3 झालेत आम्हाला आमच्या इथं 4 येतात इथं 3 झालेत कंजूसगिरी करायला लागलेत बघे लोक आणि वापस गरम आहे पण या खायला ब्लॉगर मजबूत बघूया काय कसं आहे टेस्ट सांगतो टेस्ट नाश्ता करून नाश्ता करून झाला आता जस्ट बघा आई सोडी तर एका प्लेटमध्ये 3 होते फक्त प्लेट्स तर एका प्लेटचे 50 रुपये घेतले बाईने त्या चटणीला टेस्ट नाही खोबरा बघा किती टेस्ट चटणीमध्ये डुबो एक काम कर त्याच्यात डायरेक्ट उडी डुबे हा वॉटरप्रूफ कवर नाही काही आता डायरेक्ट हे काय नाही तू काही आता इथून डायरेक्ट स्टॉप नाही घेणार आता डायरेक्ट जाणार हातूच्या गावी रोड बाकी फक्त त्यानंतर डायरेक्ट आम्ही चाललो आहे हातूच्या तळ्यावरती पवायला बघू किती पावतं मी आता पवणार आहे फुल आज वाकडे तिकडे झाले चालेल पवणार आहे आज आणि आता ह्याच्यामध्ये टेम्पोमध्ये नाही जाणार आम्ही आज एक गाडीवर चाललो टेम्पोवर नाही हा चाललं आहे ह्याला जायचं असलं जाऊ शकतो हा किरकी करत टेम्पोत जायचं आहे बघू पाणी पितो हा मासे काही झालं थांबा तुम्ही मासे बघा तुम्हाला जाताना व्हिडिओ तर काढता नाही ना तुम्हाला तर तुम्हाला जाऊन डायरेक्ट आम्ही इथं गावाने एंट्री मारलो तेव्हा तुम्हाला माझा ब्लॉग मी ह्याला डायरेक्ट सरेंडर करून टाकला बोललो की आम्ही थांब देते कुठून जायचं मला तो रस्ता नाही माहिती आतूच्या गावाला आता एवढं प्रॉपर जायचं बघू हा धूळ जाम उडतो आता 20 मिनिटचा रस्ता आहे ना फक्त भीती वाटते भेंडी रस्त्याला खडका असतं ना पडलेली आणि कधी गाडी जाऊ दे बेबी कांदा आहे बेबी कांदा पाहिजे असं तर क्लीन करा हा आपला सप्लाय करतो रात्री घालण्यात आता धावण्यासारखा होता तो पण भेटून जातो याला इथून राईड घ्यायचं मी तिकडे दिलाच आहे तुझेला
तिथून रस्ता करायला तर आतमध्ये जायचं रस्ता एकदम ग्लास आहे ग्लास ते नाही गडबडीत चालला पाहिजे ना त्यात हळूहळू चालवायला लागेल लेफ्ट आहे इथं राईट घेता अच्छा हो हातखंडला साईडून आलो आता तिथून बाहेरून जो हायवेला होता हायवे तिथून अजून पुढे हायवे लागतो आज जर सरळ रस्ता कनेक्ट केला ना तर सरळ म्हणजे असाच सरळ जातो तो असा काय कुठं खाली उतरतो तर दोनदा दिसतो तुम्हाला खाली उतरतो तिथून जेव्हा वरती चढतो ना तेव्हा तो लेफ्ट लागतो आणि इकडून चढतो जेव्हा राईट लागतो बघ बघ काय गॅप तुम्ही टाकली भावांनी ब्रेक टाकलेला आहे भावा मेन ब्रेक लागले ना प्रॉपर म्हणजे काही ब्रेक टाकून गेला हा टायर का केलं काही फेल खतम होईल टायर भावांनो एवढे पेसरच नाही त्या फक्त मला कंडिशन जायला वाटतं टायर चेंज करावं लागतं दिसायला नवीन दिसतं एकदम पुऱ्यात फाईट दिसतं तशी दोन चेंज नाही करू म्हणून मी चेंज नाही केले आता आपण विचारला का की कसं टायर काय आहे काय नाही तुला काहीच बोलत की टायर नवीन आहे तुझे चेंज नको करू मला असं डाऊट येतो कधी कधी गाडीवरती गाडी वॉबल होते सुरुवातीला दोनदा पडलेच नाही पडापडीचं प्रमाण जरा कमी केलं जामजूक जायचं एकदम प्रॉपर थांबा तुम्हाला डायरेक्ट मेन जन्नत जाऊ एकदा काय घेऊन येते ब्लॉग चालूच आहे मराठीतलं ब्लॉगर इन द मार्केट बरोबर इथे हार्ड करून टाका ना हां आलो पुढे सावळे सर सावळे गाव पण बघू इथून ह्या रोडवरून पार्किंग निघते गेल्या टायमाला पण मी आलेलो गेल्या टायमाला पण 3 वर्ष झाले आय थिंक 3 वर्ष 8 वर्ष नाही 3 वर्ष झाले काहीतरी 3 तिथे काय तसं हा बघा हा मंदिर म्हणजे या मंदिरात येते पालखी हा कसला मंदिर आहे मला आठवत नाही आता नाही गाडी घेऊन कुठून चाललाय बघा तिथून घेऊन जायला लावतो गाडी आई मावशीच्या काकी बघत कसल्या होत्या ते सगळ्या बघा असेल काय पोरा हा आपला आहेत काय ना तिथून गाड्या घेऊन जाताना Lava in the house, bro.
अच्छा कटकट लॉक आहे रे झोपलेत पब्लिक गार आहे पब्लिक अजून गार झोपेत आहे तळ्यावर चाललोय भावांनो आंघोळीला हा या लोकांनी घेतला टावेल नवीन नवीन पीओव्ही भाय तुम्ही बोल हा गाडी घ्यायचा विचार आहे कारण की कॅमेरा घेतलाय म्हणून गाडी घ्यायचा विचार आहे नाहीतर नसते आयुष आहे अतुल हा आम्ही दोघं गाडीवर जाणार बाकी सगळे टेम्पोत ना आता चाललोय तळ्यावरती भावांनो मजबूत अरे तुम्ही बोलणार भावांनो मी सांगतो ना 100% लिहून देतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा तळा आहे का समुद्र आहे भाई मी अजूनपर्यंत कन्फ्यूज आहे हा मला हमेशा बोलतो की तळ्यावर जायचं आहे मला कधीच नाही वाटलं की हा तळा आहे करून काय बोलणार तुम्हाला दाखवतो आता बघा मी काठी पण नाही घेऊन आलो गेल्या टायमाला मी काठी घेऊन आलो पण माझे फुटेज डिलीट झाले काय माहिती कसे काय मागच्या ब्लॉगमध्ये ना मला इच्छा आला बोबडी वळली भेंडी मागच्या ब्लॉगमध्ये ना मला दाखवता ना आला हा माझे अरे व्हिडिओ डिलीट झाले काय बोलणार यार मी मस्त चांगले हा तेव्हा माहिती आहे ना एकविरावरून आलो आपण आणि तेव्हा शूट केलेली सगळे अजून भारी गाडी असे आयुष्य आवाज पण नाही देत एवढी चांगली हा आपल्याकडं तोंडाकडं येड्या ते नंतर दाखवू चल वट इथून जायचं आहे मला वाटलं आता हे लोक इथून गेले काय भेटला असता कुठं काय बोलतो हा तू काढले की नाही मग काय फोटो बिटो काय कुठं गेलेला सिमण्याला मोठ्या पकडाला गेलता किती भेटले 10-12 कमी आलेत पाऊस हा गावी पाऊस नाही मुंबईला पाऊस चालू आहे भेंडी आम्ही लोक येताना मी रेनकोट टाकला नंतर पुढं आलो वाशीच्या पुढं इथूनच वर ना हा कुठून अरे पावसात इथं गावी लय कमी पडलाय पाऊस बोलतायत कोण हा अरे तिथं अरे आता आम्ही आलो ना तरी पण होता पाऊस भावांनो पुढं लावू हा वर नाहीची भावा उतरणार नाही गाडी वटव गाडी उतरणार नाही गाडीचा शॉर्ट आहे गाडी उतरणार नाही रिटर्न चला टायराचा विषय आहे टायराचा हेवी विषय झालाय हेवी विषय हे बघा हा तो बोलत इथून वर जर जाईल गाडी मी बोललो वर जाईल पण रिटर्न येणार नाही हे भीती वाटतं कारण की टायर स्लिप मारल किंवा काय वाकडा तिकडा होऊन जाईल भाई विषय आता JCB आले इथं भाई फुल हार्ड विषय केला आहे मजबूतमध्ये तर भाई हे बघा तळा बघा भावांनो तळा हा तळा वाटतं का तुम्हाला मला सांगा भाई हा तळा आहे का मला कमेंट अरे आता तर पाऊस म्हणजे उन्हामुळे आहे ना म्हणजे गरमीमुळं पाणी कमी आलं हा धीरज पाणी कमी झालंय नाही तर एवढा पाणी असतो ना खतरनाक अरे दगड उभी का केलीत रे अशी उभी का केलीत मध्ये हा हा तलाव फुटाचा चान्स आहे म्हणून ती अशी उभी केलीत दगड अरे म्हणजे इकडे तुला विचारतो बघ नीट अरे ही अशी मध्ये उभी केलीत बघ ते लागतील ना अशी समज आता पाणी भरला भेंडी कोणी उडी टाकली डायरेक्ट लागेल ना डोक्याला
कुठं डायरेक्ट पुढं जातात काय? खतरनाक व्ह्यू आहे रावस. मला आम्ही आलतो यासाठी पार्टीसाठी, ती सेम जागा आहे. खाली चाललोय तिकडं पोहायला. कसं तिथं काय झालं माहिती आहे काय, तिथं गेलेले लोक पुढे गेलेले तिकडं आहे ना. मेन विषय काय झाला की तिथे जाळ टाकलाय मच्छीसाठी. तर मच्छीसाठी जाळ टाकतात ना, तिथं कसं पोहायचं नसतं, कसं मच्छी त्यांच्या जाळ्याला लागणार नाही वगैरे, की तिथून निघून जाईल. त्याच्यामुळं मग आता इकडं हे बघा काय खतरनाक व्ह्यू आहे यार. तोडच आहे एक नंबर. काय पण बोला. आता हे लोक पुढे गेलेत. हा जरा फटफट जातो. स्विमिंग कॉम्पिटिशन चालू झालेली आहे. बिल्डर लोक चाललेत पोहायला. त्यातलाच भारी. अरे काय वाटतं रे अतुल व्ह्यू, एक नंबर खतरनाक. काय माझी व्हिडिओ करू नको हा. मी डायरेक्ट पाठवून देईल दादानी. बघू मला माहित नाही. मी सगळ्या व्हिडिओ पाठवून देईल, नाही तर डायरेक्ट इंस्टाग्रामवरती टाकून देईल भाई. हे घे बघ, हे बघ आयुष्यापात स्विमिंग डायरेक्ट. तुला शिकव. अरे तू ते क्लाससाठी पैसे भरलेस ते कशासाठी भरलेस मग? हा कसला चाललाय बघा, किती लांब आहे ते लोक. बघा शिकव ना मला पण. काय बोलतो? धंदा आओ आहे धंदा. धंदा पालखी निघाले तर आम्ही इथं धीराच्या घरी जाऊन झोपलोय. पडीक विषय कोणी घातले तर नाही जास्त मी